महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार मिळाले आहेत असा आरोप भाजपाकडून केला जात आहे, पण आमचे सर्व 78 ठिकाणी उमेदवार आहेत. फक्त समझने वालों को इशारा काफी है असा टोला काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी भाजपाला लगावलाय. सांगलीतील विविध प्रभागातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपच्या नेत्यांनी विरोधकांना 78 जागांवर उमेदवार मिळाले नाहीत असा आरोप केला होता, पण आम्ही सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले असल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत मोठा वाद आहे. राज्यातील जनता हा वाद पाहत आहे. एकाने म्हणायचं आमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, तर दुसऱ्याने म्हणायचं आमच्याकडे बँक आहे. पण तिजोरीतील हा पैसा राज्यातील गोरगरीब जनतेचा आहे, हा कोणाच्या मालकीचा नाही. सर्वसामान्य जनतेच्या मालकीचा पैसा आहे. त्याची लूट कोण करत असेल तर राज्यातील जनता गप्प बसणार नाही असा इशारा आमदार विश्वजित कदम यांनी दिलाय. भविष्यात महापालिका क्षेत्रात हे करणार तरी काय? भाजपची नेते मंडळी ते सांगतायत. मग महापालिकेत 2.5 वर्ष भाजपची सत्ता असताना ही कामे का केली नाहीत? खासदार भाजपचे होते, आमदार देखील भाजपचे आहेत, मग कामे का केली नाहीत? शहरातील मतदार सुज्ञ आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासन देत आहेत. काँग्रेस आता महापालिका क्षेत्रात लवकरच विकासाचं स्वरूप जाहीर करणार असल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत महायुती व्हावी असं आमचं मत होतं, पण मित्रपक्ष बदलला, त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. ताकदीने 66 उमेदवार निवडणुकीत उभे केलेत. या निवडणुकीत शिवसेनेशिवाय कोणाचीही सत्ता स्थापन होणार नाही असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय. महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांचा प्रचार शुभारंभ येथील गणपती मंदिरात नारळ फोडून केलाय. त्यानंतर विश्रामबाग येथील गणपती मंदिराजवळ सभा झाली. या सभेत ते बोलत होते. यावेळी सभेला सुहास बाबर, जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, संजय विभुते, महानगर प्रमुख मोहन वनखंडे, युवा नेते सचिन कांबळे, गौरव नाईकवाडी, महेंद्र चंडाळे आदी जण उपस्थित होते. शंभूराज देसाई म्हणाले, महायुती व्हावी यासाठी आम्ही आग्रही होतो. भाजपने जागा देण्याचं मान्य केलं होतं, मात्र त्यानंतर ते बदलले. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय, पण शिवसेनेला घेतल्याशिवाय महापालिकेची सत्ता स्थापन करणं कोणालाही शक्य नाही. महापालिका क्षेत्रासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय. नगरविकास खाते त्यांच्याकडे आहे, त्यामुळे शहराला निधी कमी पडणार नाही. सांगलीचे भविष्यातील व्हिजन शिवसेनेने डोळ्यासमोर ठेवले. त्यासाठी आम्ही मास्टर प्लॅन तयार करत आहोत. त्याला आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच ड्रेनेजची रखडलेली योजना मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात बैठक लावू अशीही त्यांनी ग्वाही दिली आहे. सुहास बाबर म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांचा मानसन्मान राखण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. शहरात शेरी नाल्याचा अनेक वर्षांपासून प्रश्न रखडलाय. अनेक जणांनी सत्ता भोगली, पण हा प्रश्न काही सुटला नाही. पण या योजनेसाठी आम्ही पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे. बोलवाड परिसरातील ऊसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आलंय. चारित्र्यावर संशय घेऊन तसेच पोलीस ठाण्यात दिलेल्या छळाच्या तक्रारीचा राग मनात धरून उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील महिलेचा पती आणि सासऱ्यानेच हजारो किलोमीटर आणून खून केल्याचं तपासात निष्पन्न झाले. मृतदेहापासून काही अंतरावर मिळालेल्या रेल्वे तिकीट आणि ऑनलाईन पेमेंटमुळे हा अतिशय आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले. नीतू उर्फ शालिनी आकाश यादव असं मृत महिलेचं नाव असून पती आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव आणि सासरा दीनदयाळ रामबाले यादव या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. 23 डिसेंबर 2025 रोजी कुमार पाटील यांच्या ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा डोक्याकडील भाग प्राण्यांनी खाल्ल्याने आणि तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे अवघड झालं होतं. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला होता. घटनास्थळाच्या आसपास पुणे ते मिरज दरम्यानचे रेल्वे तिकीट पोलिसांना सापडलं. सदर तिकीट 16 डिसेंबर 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर काढलं असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृत महिलेने घातलेली साडी आणि तिने घेतलेली शाल पांघरलेली एक महिला आणि 2 पुरुष सीसीटीव्हीत कैद झाले. सदर फुटेज पोलिसांनी स्थानिक दुकानदार, रिक्षाचालक, फेरीवाले आणि हमालांना दाखवले. रेल्वे स्थानकावरील एका चिक्की विक्रेत्याने महिला आणि या 2 पुरुषांना ओळखलं. एकाने फोनपेवरून मागवलेली 3,000ची ऑनलाईन रक्कम आपल्याला दिल्याची माहिती दिली. एका रिक्षाचालकाने सदर तिघांना टाकळी गावाजवळील ओढ्याजवळ सोडल्याचं सांगितलं. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस पथके उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे रवाना आणि संशयितांना अटक करण्यात आली.
दोन जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही शहरात खुलेआम फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जेरबंद केले असता त्याच्याकडे 2 रिव्हॉल्व्हर मिळाले तसेच त्याच्या इतर 2 साथीदारांकडून 4 रिव्हॉल्व्हर असा एकूण 6 रिव्हॉल्व्हरचा साठा पोलिसांनी जप्त केलाय. ऐन निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी किरण शंकर लोखंडे, अभिजित अरुण राणे आणि तुषार नागेश माने या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3,60,000 रुपयांचे पिस्टल, 1 दुचाकी असा एकूण 4,21,000चा मुद्देमाल जप्त केलाय. जिल्ह्यात अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक संशयितांचा शोध घेत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून हद्दपार केलेला संशयित किरण लोखंडे हा अकुजनगर ते वारणालीकडे जाणाऱ्या रोडवर थांबलाय. पथकाने त्या ठिकाणी धाव घेत लोखंडे याला ताब्यात घेत तपासणी केली असता त्यांनी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याचं निदर्शनास आलं. त्याचबरोबर संशयित अभिजित राणे आणि तुषार माने हा संजयनगर परिसरातील व्यापारी गाळ्यांमध्ये रिव्हॉल्व्हर घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने त्या ठिकाणीही छापा टाकून दोघांना ताब्यात घेत तपासणी केली असता यातील अभिजित राणे याच्याजवळ 4 पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस तर तुषार माने याच्याजवळ 2 गावठी पिस्टल मिळालेत. यावेळी दोघांकडून 6 गावठी कट्टे आणि 3 जिवंत काडतूस तसेच 1 मोटरसायकल असा एकूण 4,21,000चा ऐवज जप्त केला. रासायनिक खतांचं अनुदान थेट कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून धडपड चालू असली तरी कंपन्यांना टाळून अनुदान वाटपाची नवी पद्धत लागू करण्यासाठी केंद्राला ठोस प्रणाली सापडलेली नाही. मात्र आता कर्नाटक आणि हरियाणा या 2 राज्यांमध्ये पथदर्शक प्रकल्प सुरू करत थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं धाडसी पाऊल केंद्र शासनाकडून टाकण्यात आलंय. मात्र त्याबाबतची अंमलबजावणी आपल्याकडे कधी होणार याकडे बळीराजाचं लक्ष लागलंय. राज्यातील शेतकरी संघटनांकडून मागील काही वर्षांपासून खतांचे अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी लावून धरली आहे. मात्र संघटनांच्या मागणीला सरकारने दाद दिली नाही. खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्याबाबत कर्नाटक आणि हरियाणातील काही तालुक्यांमध्ये पथदर्शक स्वरूपात चाचण्या घेतल्या जात आहेत. सध्या देशभर पॉस उपकरणाद्वारे शेतकऱ्यांना खते विकली जातात. शेतकऱ्यांनी खत घेतल्याची नोंद या उपकरणात होताच कंपनीकडून दर आठवड्याला विक्रीची माहिती केंद्राला पाठवली जाते. त्यानंतर केंद्राकडून या खताचे अनुदान कंपनीला दिले जाते. सध्याच्या पद्धतीत दोष नाही. शेतकऱ्यांना अनुदानित खते योग्य किमतीने आणि वेळ दिली जातात. तसेच खताच्या गोणीवर मूळ किंमत आणि कंपनीला मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम देखील नमूद केली जाते. परंतु शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी थेट त्यांच्याच खात्यात अनुदान जमा व्हावे असं केंद्र सरकारला सद्यस्थितीत वाटत आहे. त्यामुळेच सध्याची पद्धत बदलण्याच्या हालचाली चालू आहेत. अर्थात त्यात अनेक अडचणी असल्यामुळे ही पद्धत बदलण्यास अजून काही कालावधी जाईल असं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.